पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर गौरवशाली परंपरेची साक्ष देत आजही मोठ्या दिमाखात अहिल्याबाई होळकर आणि शिंदेवाडा इतिहासाची साक्ष देत आहे। आणि ऐतिहासिक शिंदेवाडामध्ये वारकऱ्यांच्या सोयीसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था केली गेली आहे। या शिंदेवाडाचा ऐतिहासिक महत्त्व काय आहे, इथे वारकऱ्यांसाठी कशी सोय करण्यात आली आहे, पाहूया। तुम्ही बघता आहात हा एका ऐतिहासिक वाड्याचा कळस आहे आणि हा ऐतिहासिक वाडा तब्बल 250 वर्ष जुना असलेला चंद्रभागेच्या तीरावरचा पंढरपूर मधला शिंदेवाडा। या शिंदेवाड्याचा वैशिष्ट्य काही अनोखं आहे। विशेषतः आम्हा माध्यमकर्मींसाठी तर हा शिंदेवाडा विशेष महत्त्वाचा यासाठी कारण या शिंदेवाड्याच्या ज्या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत याच ठिकाणाहून चंद्रभागेचं संपूर्ण नयनरम्य दृश्य आपल्याला बघायला मिळतं। अत्यंत प्रशस्त अशा या शिंदेवाड्यावरून चंद्रभागेकडे नजर टाकली की तुमची दृष्टी सुद्धा चंद्रभागे इतकीच पवित्र, निर्मळ आणि शांत होते। आणि म्हणूनच या चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा मेळावा या शिंदेवाड्याला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही। हा शिंदेवाडा कसा आहे, खूप भव्य आहे असं आम्ही ऐकलंय आणि खूप मंदिर सुद्धा द्वारकाधीशांचं खूप प्राचीन आहे। तुम्ही दाखवाल आम्हाला? ह्या मंदिरामध्ये द्वारकाधीश, राधिका, रुक्मिणी माता आणि उजव्या सोंडेचा गणपती आणि विष्णूचं वाहन गरुड आणि स्वतः महाराणी बायजाबाईंची ह्या ठिकाणी म्हणजे पुतळा आहे, अशी यांची दररोज ह्या ठिकाणी पूजा केली जाते। हे मंदिर आपण थेट बघायला जाऊयात आता। नक्कीच। जवळपास 250 वर्षांची परंपरा असणाऱ्या या शिंदेवाड्यामध्ये ऐतिहासिक असं द्वारकाधीशाचं सुद्धा मंदिर आहे। एकीकडे होळकरवाड्यामध्ये राम मंदिर तर दुसरीकडे शिंदेवाड्यामध्ये द्वारकाधीशाचं मंदिर। सध्या आपल्यासोबत याच द्वारकाधीश मंदिराचे पुजारी आहेत। मला सांगा की या मंदिराची खासियत काय आहे, या मूर्तींचं वैशिष्ट्य काय आहे? ह्या ज्या मूर्ती आहेत हे शिंदे सरकारांनी ह्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेल्या द्वारकाधीश, राधिका, रुक्मिणी माता त्यांची ह्या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली आहे। आणि समोर होळकर राम मंदिर सुद्धा आहे की येणारे जे वारकरी असतात ते प्रत्येक वारकरी द्वारकेला जाऊ शकत नाहीत किंवा येणारे वारकरी अयोध्येला जाऊ शकत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी त्याची प्रतिकृती म्हणून या ठिकाणी या वाड्याची निर्मिती केलेली आहे। कॅमेरामन अभिषेक सह मनोज पाठक, TV9 मराठी, पंढरपूर।